नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रथसप्तमीला तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध उतू गेलं तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण दूध उतू जाणे, रथसप्तमीला आपण असेही अंगणात दूध उतू घालवतो, पण जर आपल्या स्वयंपाकघरात दूध उतू गेलं तर त्याचे संकेत काय असतात, ते शुभ असतात की अशुभ असतात, याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रथसप्तमी माघ महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते, तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जातं. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते. 19 जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात रथसप्तमी येते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी 25 जानेवारी रोजी रविवारी आले आहे. तर या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. तर रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा दिवस शेवट मानला जातो. तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, कुंकू, तांदूळ, लाल फुले किंवा तुम्ही नद्यांचे पाणीही घेऊ शकता. नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करताना त्यात पाणी अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सूर्य चालीसा पठण करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना दान करा. आपले सुख सौभाग्याचे संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो. तर रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी. आपण जसं पौष महिन्यातून सूर्यदेवाची पूजा करतो तशाच पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुमच्या अंगणात जागा असेल, तुळशीचे वृंदावन असेल, तिथे रांगोळी काढून असा सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची आहे. त्यावर हळदी कुंकू. रथसप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे, तसेच तर रोज आपण सूर्यनारायणाला अंघोळीनंतर अर्घ्य द्यावे, पूजन करावे, नमस्कार करावा, असे घरातील प्रत्येक व्यक्तीने करावं. मग तुम्ही नोकरीला जात असाल, मुलं शिक्षण घेत असतील, घरात महिला असतील किंवा महिला ऑफिसमध्ये जात असल्यास सर्वांनी सूर्याला अर्घ्य द्यायचे. असे आपल्याला प्रचंड प्रमाणात पुण्यफळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामात आपण यशस्वी होणार आहे. जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं, म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायणाची सेवा आवर्जून करावी. तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन, अर्चन, दान, अर्घ्य, गंगास्नान या दिवसात तरी अवश्य केले जाते. म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ टाकायचे आहे. त्याचबरोबर गंगाजलाचे 2 थेंब अंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकावेत आणि नंतर स्नान करायचे आहे. अत्यंत महत्त्व असतं आणि म्हणून लहान मुलांनासुद्धा मोठ्या व्यक्तीपर्यंत चिमूटभर पांढरे तीळ तसेच गंगाजल पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळ मिळेल. त्यानंतर सूर्यनारायणाला प्रत्येकाने अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य दिलेले पाणी कधीच ओलांडू नये. सूर्याला अर्घ्य द्या किंवा चंद्राला अर्घ्य देतो ते पाणी कधीच ओलांडायचं नाही. एखाद्या कुंडीत ते मग पाणी पडेल अशा पद्धतीने आपण सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमच्या मुलांचे भाग्य तेजस्वी होईल. म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी अंघोळीनंतर सूर्यदेवाचे पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करा. सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे. त्यामुळे अन्नदाता पिकवतो, वृक्षवेली वाढवतो आणि सूक्ष्मजीवाणूंचा नाश करतो. घाणीचा, कोंदाटपणाचा वास यांचा नाश होतो. आपल्याला सर्वांना आरोग्य लाभते, म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे ते नवरात्र असे साजरे करतात. सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य यांचे प्रतीक मानलं जातं. आपल्या जीवनातील अंधार तो नाहीसा करतो.
त्याची कृपा, सातत्य, परोपकार आदर्श आत्मसात करावा आणि प्रत्येकाने हे उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवा आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने व अर्घ देऊनच करा. नंतर देवाची पूजा करा. रथसप्तमीपर्यंत माता अन्नपूर्णेला एका वस्तू अर्पण करा. आणि महिलांनो, मंगळवार, शुक्रवार रथसप्तमीपर्यंत हे 2 वार तर येतातच आणि रविवारी रथसप्तमी आली आहे. म्हणून 25 जानेवारीला मग आपण शुक्रवारी, मंगळवारी जरी अन्नपूर्णा मातेला तुम्ही एक वस्तू अर्पण केली तर तो लक्ष्मी अखंड तुमच्या घरात नांदत राहते. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात असतो. तुम्हाला एक वस्तू म्हणजे धन अर्पण करायचे आहे. माता अन्नपूर्णेची आपल्या देवघरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला धान्य अर्पण करायचं आहे. मग तांदूळ, गहू किंवा 5-7 कडधान्यही चालतील. असे प्रत्येक महिलेने करायचे आहे रथसप्तमीच्या दिवशी. नंतर ते धान्य दिवसभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या धान्याच्या डब्यात ओतायचं आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर कडधान्याची किंवा धान्याची तुमच्या घरात कधीच कमी येणार नाही, तर लक्ष्मी तुमच्या घरात भरभरून देणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी आपण चुलीवर किंवा गॅसवर थोडंसं दूध ठेवायचं आहे आणि ते दूध ओतू घालवायचं आहे. दुधात चिमूटभर साखर टाकायची आहे आणि माता अन्नपूर्णेचे स्मरण करा आणि छान असं दूध ओतू घालवा. त्या दुधात थोडं तांदूळ जरी टाकलं तरी चालेल आणि रथसप्तमीला चिमूटभर साखर टाका आणि थोडं तांदूळही त्यामध्ये टाका. दूध ओतू गेल्यानंतर तुम्ही तो प्रसाद म्हणून जरी घेतला तरीही चालेल. आता समजा रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं तर काय होईल बघा. दूध ओतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन गृहप्रवेश करतो त्या वास्तू शुभता यावी, घर गोकुळ राहावं. दूध किंवा तूप कधीही आपल्या घरात कमी पडू नये. दूध तुपाचा कधीही कमी पडू नये यासाठी आपल्या घरात लक्ष्मी घरात स्थिर वास्तव्य राहावे म्हणून आपण नवीन गृहप्रवेश करतो त्या दिवशी दूध ओतू घालवत असतो. आणि याच दिवसात जर तुमचं दूध ओतू जात असेल वारंवार तर ते तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी खूप शुभ संकेत घेऊन येणार असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला श्रीमंती लाभणार आहे आणि तुमचं घर गोकुळ होणार आहे. जर तुमचं दूध अचानक ओतू जात असेल तर हे खूप शुभ संकेत असणार आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन तुम्हाला घरात माता अन्नपूर्णेसह माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे. कारण सुखाची ही चाहूल तुम्हाला आता जाणवणार आहे. त्याचबरोबर हातातून दूध सांडणे, पडणे, दुधाचा अपमान करणे या गोष्टी घरात चुकूनही करू नका. काहीतरी झाली एखादी चूक तर ठीक आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की रथसप्तमीच्या दिवसापर्यंत तुम्हाला जर दूध ओतू जात असेल तर तुमच्यासाठी खूप शुभ संकेत असणार आहेत. त्याकडे दुर्लक्ष करू नका. पण ते दूध तुम्ही स्वतःहून ओतू न घालवता दुर्लक्ष नसताना गेलेलं असावे तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी व लाभदायी ठरणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.